नमस्कार, मी रुपाली शिंदे आणि आपलं स्वागत आहे लोकमत सखीच्या चॅनलवर. आणि आज आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन. सो सुरुवातीला सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या दिवशी आपण बातचीत करणार आहोत, आपण आपण चर्चा करणार आहोत वंध्यत्वावर म्हणजेच इन्फर्टिलिटी. पण ह्याच्यावर कशी मात करता येईल ओझोन थेरपीच्या मदतीने. आणि त्यासाठी आपण बातचीत करणार आहोत डॉक्टर मिली शहा यांच्या बरोबर, ज्या ओझोन फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आहेत, ब्रिस्टल चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टी आहेत. आणि ओझोन थेरपी वेगवेगळ्या आजारांवर कसं मात करायची यावर त्या 15 वर्षांहून जास्त काम करतायत. डॉक्टर, आपलं स्वागत आहे. थँक्यू रुपाली, थँक्यू. आणि मी आपण सर्वांना जागतिक महिला दिवस साठी शुभेच्छा पाठवते. महिला दिवस हा खूपच इम्पॉर्टंट आहे फॉर टुडेज वर्ल्ड, कारण आपण तर स्वतःसाठी आहोतच, पण दुसरे आपल्याला विश करणं हे खूप वेगळं आहे. तर थँक्यू फॉर इन्व्हायटिंग फॉर मी टू टॉक ऑन इन्फर्टिलिटी. बिफोर मी हे पुढे घेऊन जाऊ त्याच्या आधी फक्त एकच सांगते की वुमनहुड इज इक्वल टू मदरहुड. आणि मदरहुड हे आजकाल खूपच डिफिकल्ट होत चाललं आहे. टू बिकम अ मदर अँड टू बिकम द प्राऊड parent of a child is difficult and more getting problematic. So we will talk about how can we improve womanhood by being a mother. नक्कीच खूप चांगलं बोललात की महिला या अशा खूप काही करू शकतात. आता त्या कोणत्या स्तरावर पोहोचलेल्या आहेत. माझा पहिला प्रश्न असा असेल, जसा आपला टॉपिक आहे की इन्फर्टिलिटी, वंध्यत्व किंवा पीसीओडी हे केसेस खूप वाढत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं ह्याची प्रमुख कारण काय असू शकते? पीसीओडी हा जो डिसीज आहे म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, हा मल्टिपल रिझन मुळे होऊ शकतो आणि हा यंग वुमनला जास्तीत जास्त त्रास असतो. यंग वुमन जी आजकाल अकॅडमिक लोड म्हणजे शिक्षणत्वासाठी बिझी आहे, भरपूर स्ट्रेस आहे, जंक लाईफस्टाईल आहे, कम्प्लीट एन्जॉयमेंट मोड मध्ये असतात, पण त्यांना पीसीओडी हा डिसीज केव्हा येतो ते त्यांना कळत सुद्धा नाही. Now, if I say few symptoms of PCOD, which a lot of people do not know, you can come to know by hair fall आहे, pimples येणे, obesity आहे, then irregular menses आहे, म्हणजे आपला मासिक बरोबर टायमाला येत नाही. आणि त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा कन्सीव्ह करण्याची इच्छा धारवता तेव्हा तुम्हाला हे सगळे डिफिकल्टी येतात आणि तेव्हा जाऊन सोनोग्राफीमध्ये कळतं की आपल्याला पीसीओडी आहे. हे पीसीओडी आमच्या ह्याच्यामध्ये 5 मेन लक्षणं आहेत. त्याच्यामध्ये एक आहे की तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स जे जंक फूडच्या मुळे होऊ शकतो. दुसरं आहे इन्फ्लमेशन, म्हणजे तुमच्या शरीरात भरपूर ॲलर्जीज आणि इन्फ्लमेशन वाढतं त्याच्यामुळे होतं. तिसरं आहे की तुम्ही भरपूर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घेतली आणि त्याच्यामुळे पण होतं. असं मल्टिपल रिझन्स आहे, पण आपण मेन कार्य ह्याच्यासाठी आहे की इफ यू हॅव अ हेल्दी लाईफस्टाईल, म्हणजे आम्ही ज्याला 5 गोष्टी सांगतो: न्यूट्रिशियस फूड, सेडेंटरी लाईफस्टाईलला मात देणं म्हणजे एक्सरसाइज करणं, टायमावरती झोपणं, डिटॉक्स म्हणजे तुमचं युरिन आणि स्टूल हे रेग्युलर होणं, आणि भरपूर लोकांना कॉन्स्टिपेशन पण असतो, म्हणजे हे डिटॉक्स करणं, आणि ऑक्सिजन लेवल्स तुमच्या शरीरावरती बॅलन्स करणं. जर हे केलं तर तुम्हाला कधीही पीसीओडी हा का इन्फर्टिलिटी लागणार नाही. म्हणजे पीसीओडी इज द बिगिनिंग ऑफ इन्फर्टिलिटी. ॲज यू प्रोग्रेस यू गेट इन्फर्टिलिटी. ओके, हा आय गेस बऱ्याच मला माहिती नसेल की पीसीओडीचं नंतर इन्फर्टिलिटी मध्ये होतं. बरं, आता असं आपण म्हणाल की ओझोन थेरपी च्या मदतीने आपण ह्याच्यावर मात करू शकतो. तर ओझोन थेरपी ने कशी ह्याच्यावर म्हणजे कसं मात करू शकतो आपण? दॅट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. सो आताच मी सांगितलं ते 5 जे मुख्य कंट्रोल करण्याची गोष्ट आहे त्याच्यामध्ये एक होतं ऑक्सिजनेशन. आपण कधीही ऑक्सिजनेशन वरती काम करतच नाही, आणि यंग ऍडल्ट वुमन तर कधीच नाही.
ऑक्सिजनेशन म्हणजे डीप ब्रीदिंग, प्रॉपर ऑक्सिजन तुमच्या शरीरात जायला पाहिजे. ओझोन थेरपी इज अन ऑक्सिजन बेस्ड थेरपी. So when you do oxygenation of your body properly, तुमचे हॉर्मोन बॅलन्स होतात, तुम्हाला इन्फेक्शन कमी होतं, तुम्हाला हॉर्मोनच्या मुळे जे मेटाबॉलिक डिसऑर्डर मध्ये तुम्हाला एक इझी सांगू तर आजकाल ओबेसिटी हे 10 वर्षाच्या मुलीपासनं सगळ्यांनाच आहे. ह्याला आपण एक जनरल टर्म सांगतो मेटाबॉलिक डिसऑर्डर. त्याच्यामध्ये सगळं वरती खालती होतं बिकॉज ऑफ वी आर नॉट रेग्युलर विथ आर डाएट ऑर युअर ऑक्सिजनेशन. ओझोन थेरपी आपण ऑक्सिजनेशनला रिएस्टॅब्लिश करतो आणि ते पर्टिक्युलर वेने तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यामुळे तुम्ही हे कंट्रोल करू शकता पीसीओडी आणि इन्फर्टिलिटी. तर टू गिव्ह यू एक्झाम्पल, आमच्याकडे एक 22 वर्षाची मुलगी आलेली. नाउ शी गॉट मॅरिड अर्ली, बट शी डिडंट नो दॅट शी हॅड अ पीसीओडी. म्हणजे तिला माहितीच नव्हतं की हे असं काही असतो. लुकिंग ॲट हर साईज वी थॉट दॅट शी माइट हॅव पीसीओडी. तर आम्ही तिला एक सोनोग्राफी करायला सांगितली आणि सर्टन पॅरामीटर्स त्यांना चेक करायला सांगितले. इट केम अप टू दॅट शी वॉज सफरिंग विथ पीसीओडी. वी करेक्टेड हर hormone balancing and her metabolic disorder with ozone therapy by giving a simple vaginal insufflation. म्हणजे एक वजायनल इन्सफ्लेशन च्या मुळे तिकडे ऑक्सिजनेशन वाढलं, तिकडचं जे इन्फेक्शन आणि इन्फ्लमेशन होतं ते कमी झालं आणि शी कन्सीव्ड नॅचरली विदाउट एनी मेडिकेशन, पिल्स और एनी अदर दिस थिंग. इट्स अ सिम्पल adjustment in her lifestyle and oxygenation which helped her. And today she is mother of a beautiful baby, which I feel really blessed with. So, हे एकदम स्मॉल करेक्शन्स आहेत पण केले तर भरपूर छान रिझल्ट भेटतात. दॅट इज रिअली गुड. पण मग ह्याच्यासाठी काही पॅरामीटर्स असतात का की कुणाला ही थेरपी देऊ शकतो किंवा असं काही? शुअर. तर म्हणजे आपण इन्फर्टिलिटीची एक डेफिनेशन आहे. जर तुम्ही आफ्टर मॅरेज विदिन 2 years इफ यू डू नॉट कन्सीव्ह नॅचरली, यू माइट बी सफरिंग विथ इन्फर्टिलिटी. ओके, दॅट इज अ स्टँडर्ड आहे. त्याच्यासाठी रिझन्स आहेत हॉर्मोन इम्बॅलन्स, पीसीओडी. त्याच्यासाठी पेल्विक इन्फ्लमेशन, म्हणजे पेल्विक म्हणजे आपलं जे गट आहे, जिथे आपलं युट्रस असतं त्याची जे इन्फेक्शन आहे. त्याच्यासाठी अजून हॉर्मोन इम्बॅलन्स, म्हणजे तुम्हाला मेल हॉर्मोन्स तुमच्या शरीरात जास्ती आहेत. हे सगळे वेगळे रिझन्स आहेत इन्फर्टिलिटीसाठी. आम्ही ओझोन थेरपी जे करतो त्याच्याने आम्ही इन्फेक्शन एकदम कंट्रोल करतो, ऑक्सिजनेशन एकदम वाढवतो, तर तिथे आपलं जे अपटेक असतं स्पर्मचं ते चांगलं होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही नॅचरली कन्सीव्ह करण्याचे चान्सेस वाढतात. हे आपलं हे बेसिक गणित असतं की कसं आपण हे करायचं. त्याच्यासाठी थोडं न्यूट्रिशन पण वाढवायला लागतं, थोडं we follow a cycle, we see how the patient is getting menses. तर हे सगळं आपलं पूर्ण गणित बसून त्याला आम्ही ऍडवाइस करतो आणि हे असं आम्ही पुढे त्याची प्रोसेस चालू करतो. बरं, तुम्ही ओझोन थेरपीबद्दल सांगितलं, पण एक जाणून घ्यायला आवडेल की हे म्हणजे कुठे सुरुवात झाली याची नेमकी आणि कसं कळलं ह्याच्याबद्दल? येस. सो टुडे यू विल बी सरप्राइज्ड रुपाली की ओझोन थेरपी इज बीन प्रॅक्टिस्ड इन जर्मनी फॉर मोर दॅन 100 years. इंडियामध्ये आम्ही 2002 पासनं ओझोन थेरपी प्रमोट करतोय. आमचं बिस्लरी चॅरिटेबल ट्रस्ट, ज्याची मी ट्रस्टी आहे, आम्ही हे 2002 पासनं प्रमोट करतोय ऍज अ कॉस्ट इफेक्टिव्ह कॉम्प्लिमेंटरी सपोर्टिव्ह थेरपी. म्हणजे आम्ही जेव्हा ओझोन थेरपी तुम्हाला घ्यायला सांगतो तेव्हा आम्ही तुमचं कुठलंही दुसरं औषध बंद नाही करत. तुम्ही जे करताय ते करा. ऍड ऑक्सिजनेशन इन युअर बॉडी अँड यू विल गेट रिझल्ट. तर ओझोन थेरपी इंडियामध्ये मोर दॅन 18 years पासून चालू आहे. मी स्वतः लास्ट सिन्स 2005 आय बीन वर्किंग ऑन ओझोन थेरपी ऑन डिफरंट डिसीजेस लाईक कॅन्सर, पेन मॅनेजमेंट, ट्युबरक्युलोसिस, कोविडमध्ये पण आम्ही काम केलं भरपूर. आणि इन्फर्टिलिटी हे इश्यूज, तर पीसीओडी म्हणजे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स,
तर आम्ही डेफिनेटली वी बीन वर्किंग ऑन इट फॉर लॉंग टाइम. सो हे महाराष्ट्र किंवा मुंबईत कुठे अवेलेबल आहे म्हणजे? येस, महाराष्ट्रामध्ये ह्याचं ओरिजिन आहे बिकॉज वी आर फ्रॉम आमची मराठी. आम्ही सगळ्यात पहिला सेंटर हे महाराष्ट्रामध्ये होता. इट इज अवेलेबल अक्रॉस इंडिया, पण महाराष्ट्रला किंवा फक्त मुंबई सांगितलं तर मुंबईमध्ये मोर दॅन 90 डॉक्टर्स प्रॅक्टिस ओझोन थेरपी इन डिफरंट एरियाज ऑफ मुंबई. Across India, we have more than 600 to 700 doctors who practice ozone therapy as a supportive. तर हे डॉक्टर्स होमिओपॅथ असू शकतात, आयुर्वेदिक डॉक्टर्स असू शकतात, एनी फील्डचे डॉक्टर. लॉट ऑफ गायनेकोलॉजिस्ट ऑल्सो प्रॅक्टिस. लॉट ऑफ डॉक्टर्स हू वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर थेरपी अँड देअर रिझल्ट दे हॅव इनकॉर्पोरेटेड. म्हणजे त्यांनी ओझोन थेरपीला स्वतःच्या ट्रीटमेंटमध्ये ऍड करून ह्याचा बेनिफिट पेशंट पर्यंत पोहोचवला. क्या बात आहे. आता जेव्हा थेरपी किंवा काही आपण बोलतो तेव्हा लोकांना असं वाटतं की अरे माझे साईड इफेक्ट्स असतील का, तर ह्याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का या थेरपीचे? सो दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. तुम्ही जेव्हा ब्रीथ करता तेव्हा तुम्ही ऑक्सिजन घेता. ओझोन हा एक ऑक्सिजनचा मोठा भाऊ, to get you very easy understanding. So it is a 3 molecule of oxygen, which when you take in your body, it is म्हणजे ते सेल्स इमिजिएटली अपटेक करतात, त्याला ऍब्झॉर्ब करून घेतात. म्हणजे ह्याचा ऍज सच साईड इफेक्ट आम्ही वर्षानुवर्ष ह्याच्यावरती काम करतोय, दिसत नाही. साईड इफेक्ट्स युजली नो इफेक्ट इज अ साईड इफेक्ट विच वी कन्सिडर. म्हणजे पेशंटला कधी कधी बरं नाही वाटत, तर त्याच्यासाठी वी हॅव सर्टन पॅरामीटर्स की काय आहे आणि बरं नाही वाटत. पण साईड इफेक्ट ऍज सच बाय अँड लार्ज ओझोन विच इज ऑक्सिजन बेस्ड थेरपी अजिबात नाही. क्या बात आहे. सो इन्फर्टिलिटी तर झालंच, पण या व्यतिरिक्त ओझोन थेरपी तुम्ही सांगितलं की बऱ्याचशा आजारांवर ते करू शकतात, त्याबद्दल काय सांगा, थोडीशी माहिती द्या. So before we go on to other diseases also, infertility मध्ये मेन अजून एक प्रॉब्लेम आहे ट्युबल इन्फेक्शन. म्हणजे आपलं हे युट्रस आहे आणि त्याच्या बाजूमध्ये 2 ओव्हरीज असतात, त्याला एक फॅलोपियन ट्यूब कनेक्ट करते. हे ट्यूब मध्ये इन्फेक्शन असतो आणि त्याच्यामुळे तो जो स्पर्म आतमध्ये येतो तो ओव्हरी पर्यंत पोहोचतच नाही की त्याला ते मल्टिप्लाय करून जायगोट आणि एम्ब्रिओ आणि वुमन मदरहूड चालू होणं. तर हे जे ट्युबल इन्फेक्शन साठी सर्वात बेस्ट रिझल्ट आय हॅव सीन विथ सो मेनी ऑफ माय पेशंट्स इज ओझोन थेरपी. बिकॉज ओझोन इज अ व्हेरी पॉवरफुल अँटीमायक्रोबियल. म्हणजे ते जर्मला मारण्यासाठी एकदम काय बोलतात, इट्स लाईक अ बायो गन वी कॉल इट. Non-medicinal, non-chemical gun, which you can kill any infection and improve. So being a germicidal, ozone therapy आम्ही ट्युबल इन्फेक्शन कमी करण्यासाठी वापरतो. सर्विक्स मध्ये सर्व्हिसायटिस असतं, म्हणजे सर्विक्स जे तोंड आहे, युट्रसचं जे तोंड आहे, तिकडे इन्फ्लमेशन होऊन भरपूर व्हाईट डिस्चार्ज होतात पेशंटला. व्हाईट डिस्चार्ज हे खूप कॉमन आहे. इचिंग of the vaginal wall and itching of that is also very common. Then acrid secretion, that is also very common. So हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला आम्ही पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीजेस सांगतो आणि त्याच्यासाठी ओझोन हा सिंपल रामबाण औषध आहे. आणि हे केल्यावरती तुम्ही नॅचरली यू कॅन कन्सीव्ह बाय इम्प्रूव्हिंग युअर वजायनल हेल्थ. So, improving your vaginal health is the main, outlook towards how we improve female diseases. आणि हॉर्मोन बॅलन्सिंग हे पण आम्ही भरपूर छान तरीके करू शकतो. तर हे झालं वजायनल आणि इन्फर्टिलिटी वरती. त्याच्या बरोबरच आम्ही ट्युबरक्युलोसिस ऑफ द फॅलोपियन ट्यूब का किंवा ट्युबरक्युलोसिस पेशंट्सला आम्ही ओझोन देऊन खूपच छान रिझल्ट भेटतात. त्याच्यामुळे त्यांची डिसीज फायटिंग कपॅसिटी जी असते की रोग प्रतिकारक शक्ती वाढवतो. ट्युबरक्युलोसिस नंतर आलं कॅन्सर. नाव कॅन्सर, द मूलभूत कारण फॉर कॅन्सर इज लॅक ऑफ ऑक्सिजन. म्हणजे त्या टिश्यूला
ऑक्सिजन नाही पोचला म्हणून तो मल्टिप्लाय होत जातो आणि कॅन्सर होतो. आम्ही ऑक्सिजन देऊन त्याचं ते मल्टिप्लिकेशन थांबवतो आणि त्याला जनरल वेलबिंग म्हणजे त्याची जी डिसीज फायटिंग कपॅसिटी, ॲपेटाईट, स्लीप हे सगळं त्याला इम्प्रूव्ह करून वी इम्प्रूव्ह देअर वेलबिंग. ॲट द सेम टाइम त्याला ट्युमर जे असतं त्याला कमी करून त्याचं किमोथेरपी आणि रेडिएशन मध्ये पण हेल्प करते. म्हणजे ते पेशंट इज टेकिंग व्हॉट एव्हर ट्रीटमेंट, वी जस्ट ऍड ऑन ओझोन थेरपी आणि हेल्प. If you say pain management, ozone therapy works very well as an pain injection also. So that is very much popular in Bombay Hospital. People, they do treatment for backache with pain ओजोन थेरेपी. इन मल्टीपल दिल्ली में भी बहुत सारे हॉस्पिटल्स में ये ओजोन यूज होता है फॉर पेन मैनेजमेंट. सो बाय एंड लार्ज इट कॅन बी यूज फ्रॉम कॉफ कोल्ड टू कॅन्सर. म्हणजे हे आम्ही असं हे मोठं एक स्लोगन आहे, यू कॅन ट्रीट एनी डिसीज फ्रॉम कॉफ कोल्ड टू कॅन्सर, फ्रॉम द स्मॉलेस्ट टू द बिगेस्ट. वी कॅन रिअली बी हेल्पफुल. रिअली वंडरफुल. आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की हे एक्सपेन्सिव्ह आहे का? म्हणजे हे सामान्य महिला अफोर्ड करू शकते का? हा, तर आम्ही जे बिस्लरी चॅरिटेबल ट्रस्टचं क्लिनिक आहे आमचं अंधेरीमध्ये, त्या सेंटरमध्ये आम्ही ही ट्रीटमेंट 100 ते 150 रुपयामध्ये देतो. ह्याचे अराउंड 20 सेशन्स घ्यायला पाहिजे, तर रफली 2000 मध्ये तुमची पूर्ण ट्रीटमेंट होते. ऑफकोर्स इट इज डिपेंडेंट की एव्हरी सगळ्या पेशंटला वेगळे ऍप्लिकेशन लागतात. तर बाय अँड लार्ज मला नाही वाटत की हे खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ऑन टॉप ऑफ दॅट, जर तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये आला आणि आम्हाला वाटलं तुम्ही नाही अफोर्ड करू शकत, तर आम्ही हे कमी पण करतो. म्हणजे दॅट इज पेशंट टू पेशंट वी डिसाइड, but it is not expensive at all. So don't worry about the expense part. Of course, private doctors मध्ये तुम्ही गेले तर हे private doctors will definitely have their own charges, but we can definitely help you by putting a word to other doctors की हे तुम्ही हा patient आहे, they need certain like this and we can do it. वा, हे तर खूप उत्तम झालं की स्वस्त पण आहे आणि कॉस्ट इफेक्टिव्ह नक्कीच आहे. आता माझा प्रश्न असेल की इन्फर्टिलिटी म्हटलं की महिलांमध्ये एक काय म्हणतात त्याला, एक ऑकवर्डनेस येतो किंवा त्यांना भीती वाटते, सोसायटी त्यांना नीट वागवत नाही. तर अशा महिलांसाठी तुमचा काय मेसेज असेल? आणि ओझोन थेरपी तर आहेच मात करण्यासाठी, तर काय सांगाल? Very good question, Rupali, and I always wanted to say, feel confident. Don't lose your confidence, because जर तो हल्ला तर सगळंच हलून जाणार. Sir, confidence is most important. Towards your pregnancy, you should have positivity. म्हणजे don't have that negative factor की अरे ह्या सायकल मध्ये मी कन्सीव्ह करणार का. Just enjoy the moment of being there and having your whatever संबंध तुम्ही केले. तर खूप पेशंटला हा एक भरपूर स्ट्रेस आहे की मी एवढा खर्च करते, IVF करते, IUI करते, पण मला हे अपटेक होणार का. ते फिअर इज मेन प्रॉब्लेम आहे. फिअर काढा, फील कॉन्फिडंट. आणि I can tell you, multitasking was invented by looking at women. We can look at positivity, we can look at negativity. नाश्ता करताना लंच पण विचार करतो. तर हा एवढा कॉन्फिडन्स जर तुम्ही घरी दाखवता आणि तुमच्या स्वतःवरती करता, तर वाय यू शुड हॅव अ फिअर हिअर. इफ एनीबडी इज टॅबूइंग यू, की एनीबडी इज बुलिंग यू फॉर infertility, tell them there are equal partners. Two partners are equal. It is not only female's responsibility to be, it is actually we are doing a favor to society by being mother. Okay, sir, women should never be awkward in this situation. Actually, I would say confidence and positivity will get you through the problems. And be aware. Be aware of your choices, be aware of the challenges, and be aware of what you are doing, and it will get you through the
प्रॉपर यू कॅन तुम्ही इन्फर्टिलिटीला काय कुठल्याही डिफिकल्टीला मात देऊ शकता. तर कॉन्फिडन्स इज द मेन important aspect which I would say everybody should look into. क्या बात आहे डॉक्टर, थँक्यू सो मच. खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की कॉन्फिडन्स हा फार महत्वाचा आहे, त्याच्यामुळे आपण महिला कशावरही मात करू शकतो. धन्यवाद पुन्हा तुम्ही वेळ काढून आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि अशाच काही व्हिडिओसाठी पाहत राहा lokmat.com. The Ozone Forum of India, we started 17 years ago. I have built many brands, especially Bisteri, and I love it. But ozone is something which is really deeply in my soul. I personally use ozone, and it's just oxygen which is charged. We've been working in the field of ozone therapy for last 18 years. Ozone therapy is a combination of oxygen and ozone. And oxygen is required in every cell of your body. 95% to 99.5% is oxygen and rest is ozone. During my last 13 years of practicing ozone therapy, we have treated different type of patients from cold, cough to cancer. Ozone improves tissue oxygenation. It improves antioxidant defense mechanism intracellularly. Ozone has very good hormone balancing. At the same time, it is also very good, powerful germicidal. We are treating diabetic patient, thyroid patient, chronic oxidative stress disorder, neurological disorder, geriatric problem, gynec problem, autism, CP child, asthma. We are advising ozone therapy as a supportive complementary therapy for all type of patients. We have more than 16 different applications of ozone therapy. Ozone therapy can be given to any age group patients from 6 months to oldest, that is 90 or above. Ozone works extremely well in non-healing ulcers because the most important part of non-healing ulcers is lack of circulation, and ozone improves circulation so it heals faster. मेरा 1994 में पाँव का एंकल में स्टिचेस खुल गया, तो मेरे गुरुदेव ने इन्फॉर्मेशन दिया कि ओजोन थेरेपी अंधेरी में देते हैं और ट्रीटमेंट देना शुरू किया. विद इन 26 डे अल्सर हील होना शुरू हो गया था, गोली सब बंद हो गया था मेरा. डायबिटीज लेवल मेरा 420 था. उसके बाद मैंने डॉक्टर मिली के साथ ट्रीटमेंट स्टार्ट किया ओजोन का. वो आज मेरा 160 मेरा शुगर लेवल है और मेरा एनर्जी लेवल बढ़ गया है. We at National Institute of Naturopathy, we have a strong legacy from Mahatma Gandhi. He is a staunch believer of nature cure. National Institute of Naturopathy has accepted ozone therapy as a treatment modality at their center. It can be perceived as an evolution in naturopathy. What kind of patients do we get? Arthritis, rheumatoid arthritis, psoriatic arthritis, skin disorders, Parkinson's. Post-ozone, the tremoring or the muscle and brain coordination is been improved, and they find very easy to go for their day-to-day activities. Ozone is very good anti-inflammatory agent, so it has very good results in pain management. We can say that ozone therapy is not only working as a symptom wise, but it works as a holistic way. As a naturopath MD, I was giving ozone therapy for undergoing chemo radiation patients. We have seen better results for cancer patients as well regarding reducing the side effect of chemo, reducing the side effect of radiation. Right from the first cycle, I was very energetic, feeling something had really changed in me. Main thing was that I could walk. In 2017, because of my lifestyle, again the same colon cancer, I was diagnosed. I straight away came here. Within 1 month, I went for a PET scan. I was surprised. Doctors were also surprised.
I came across something called ozone. It is such an easy procedure that they explained me that what water I used to take and pump in to irrigate that whole thing inside and clean that whole cavity. If it was mixed with something as simple as ozone, and when I pumped this thing, the patients in 3 days started saying that the pus has vanished. I found mind-boggling results with ozone therapy, and that too very fast. Of course, the antibiotics have to be used, but the faster relief, the general condition improvement of the patient was superb with ozone therapy. COVID-19 came as a rude shock to the mankind. We also initiated 2 CTRI registered trials for COVID-19 in ozone therapy as a supportive therapy. One site for this trial was Lokmanya Research Medical Center, Pune, and another one was Neurogen Hospital, Vashi. Now we have the world's largest study where we have almost 400 patients treated with standard treatment which did not include ozone and 400 patients who took the standard treatment with ozone. Their recovery was very much early. On day 5th, 80% of them got negative swab results for COVID-19, of which the standard treatment group was showing only 40 to 50% of negative swab results on day 5. Their recovery was faster, there was a lower death rate, there were less complications. तर मी ओझोन थेरपी चालू केल्यावर दुसऱ्या दिवशी मग मला व्यवस्थित जेवण केलं, मला थोडासा विकनेस होता तो कमी झाला आणि थोडा मला तरतरी आली. We are believing in ozone therapy giving us positive effects in our COVID patients. We saw a relatively higher incidence of doctors working in the ICU becoming COVID positive. And then we introduced ozone spray in our ICU. And surprisingly, the moment we introduced that spray, our positivity rate dropped to almost zero. Ozone therapy, which will largely benefit in the entire treatment also, and further later also in boosting up their, keeping their immunity intact and fighting these infections of whatever it is, TB, the other viruses, the bacteria and all those things which are troubling them, or everything can be tackled under one umbrella, one roof called ozone therapy. So during this pandemic time, all the places, whether it's hospital, police station or government places, they were looking for how to make the people enter with disinfectant. So we ensured that we made these ozone disinfection tunnels and we donated it to various hospitals, which was well spoken by them because there was something that was need of the time. We were finding it tough how to run a distillery factory, how to encourage people to come. We told employees, please come, take the treatment and be on work. And really it worked. Not even a single day our factory was closed. We hardly had any COVID cases. It's the great sign of the ozone being so useful to everybody. We have trained more than 2,000 doctors in this field. At the same time, we have more than 800 doctors practicing ozone therapy across India. We have a range of products in ozone therapy. All products are extremely effective. One can use at home. There is definite science, there is a definite rationale, there is from our own clinical experience a definite role for ozone therapy. Ozone therapy is the fastest acting antioxidant I have ever seen in my life. Ozone therapy for the betterment of mankind and energize your life with active oxygen. These are the two mottos which Ozone Forum of India and Bisleri Charitable Trust is governed with. We are very proud that we have ozone treatment and it's being really effective to everybody. We are creating happier, healthy society. Today, with the cost of medical treatment skyrocketing, ozone therapy is very effective and yet very inexpensive. And our aim is to get ozone treatment to the poorer people in the country.